श्रीकृष्ण सुदेव श्रीकृष्णाकडे आले. सुदेव ताबडतोब श्रीकृष्णाकडे आले. त्यांनी श्रीकृष्णास पत्र दिले. भीमकाची व शुद्धमतीची इच्छा प्रकट केली. रुक्मीचा विरोध सांगितला. शिशुपालाबरोबर रुक्मीचा विवाह होत असल्याचे सांगितले. ते श्रीकृष्णाने पत्र सुदेवास वाचावयास सांगितले. त्यात लिहिले होते, त्याच्या श्रवणाने त्रिविध ताप नाहीसे होतात. तुमच्या ठायी माझे चित्त जळले आहे. मी अंबा पूजा दर्शनासाठी जाईन, तिथून आपण मला घेऊन जावे. श्रीकृष्ण शतसंभार घेऊन रथातून निघाले. पाठोपाठ बलरामही सैन्य घेऊन निघाले. श्रीकृष्ण रथ घेऊन निघाला. श्रीकृष्ण शतसंभार घेऊन रथातून निघाले. पाठोपाठ बलरामही सैन्य घेऊन निघाला. इकडे रुक्मिणीचा हळदी समारंभ चालला होता. रुक्मिणी सुदेवाची वाट पाहत होती. एवढ्यात तिला सुदेव आलेला दिसला. श्रीकृष्णाचे आगमन. भीमकाने श्रीकृष्ण बलरामाचे स्वागत केले. ते पाहून रुक्मी, जरासंध व शिशुपाल हे घाबरले. शुद्धमतीने श्री अंबा दर्शनाची आठवण केली, पण रुक्मिणीने जाण्यास मनाई केली. परंतु रुक्मिणी नटून थटून देवदर्शनास आली. संरक्षणासाठी रुक्मिणीने काही सैन्य पाठवले. रुक्मिणी मंदिरात आली. अंबेची यथासांग पूजा झाली. देवीने गळ्यातील माळ तिच्या हाती टाकून उजवी दिली. ही माळ कृष्णास घालूया असे रुक्मिणीने मनात योजिले. रुक्मिणी मंदिराच्या बाहेर आली. श्रीकृष्ण बाहेर उभा होता. त्याने सर्व सैन्याला जखडून ठेवले आणि रुक्मिणीला रथात घेऊन यादवांत आला. रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या गळ्यात माळ घातली आणि स्वयंवर संपन्न झाले. सैन्य शुद्धीवर आले. रुक्मी, जरासंध आले. त्यांनी श्रीकृष्णाला लढाईसाठी हाक मारली. यादवांचे सैन्यही युद्धास तयार झाले. बलराम युद्ध करण्यास आला. रणसंग्राम सुरू झाला. बलराम सैन्याला मारू लागला. त्यावेळी जरासंध धावून आला. कृतवर्मा व पौंड्रकाचे युद्ध सुरू झाले. अनेक रथ मोडले गेले. अनेक हत्ती मारले गेले. नंतर कौशिक, गवेषण व बलराम युद्ध सुरू झाले. गवेषणाचा पराजय. गवेषणाने अनेकांचा पराभव करण्यास सुरुवात केली. गवेषणाने सारणास मूर्छित केले. इकडे बलराम व केशिक लढत होते. केशिकचा पराभव करून बलराम गवेषणाबरोबर लढू लागला. बलरामाचे सैन्य मारले. गवेषण गळून पडला. सात्विकाने वक्रदंताचा पराजय केला. त्याला पळवून लावले. गद व जरासंधाचे युद्ध सुरू झाले. तो गदाकडे पाठ करून पळू लागला. त्यामुळे त्याचे सर्व सैन्यही पळू लागले. त्यामुळे यादव विजयी झाले. श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन आला. शिशुपालाची दैन्य अवस्था झाली. त्याची आई श्रुतश्रवा रडू लागली. तो लढाईसाठी सैन्य घेऊन आला. वाटेमध्येच जखमी जरासंध भेटला. त्याने शिशुपालाला सारी हकीकत सांगून परत पाठविले. रुक्मी अतिशय संतापलेला होता. तो सैन्य घेऊन निघाला. त्याने श्रीकृष्णावर अनेक प्रकारचे अस्त्रे टाकली, परंतु श्रीकृष्णाने तोडून टाकले. अनेक मोठमोठ्या युद्धांचा श्रीकृष्णाने पराभव केला. बलरामाचा रुक्मिणीस उपदेश. युद्धातून रुक्मीचे अनेक सैन्य पळून गेले. यादवांना विजय प्राप्त झाला. रुक्मीची अवस्था पाहून बलरामाने त्याला सोडून दिले. रुक्मिणीस बलरामाने उपदेश केला, तुझ्या भावाची अवस्था श्रीकृष्णाने जी केली आहे ती योग्यच आहे. श्रीकृष्ण चरण प्राप्त झाल्यानंतर तुझे सर्व प्रकारचे द्वैत संपले आहे. आता श्रीकृष्णाशी एकरूप हो. विवाह समारंभ. सर्व हकीकत भीमकास कळली. तो प्रभासला आला. त्याने श्रीकृष्णास नमस्कार केला व सांगितले, कुंडिनपुरास आपण विवाह समारंभात यावे. बलरामासही बोलविले, परंतु रुक्मिणीच्या सांगण्यावरून तेथेच विवाह संपन्न करण्याचे ठरविण्यात आले. शुद्धमतीने कुंडिनपुराहून सर्व विवाह साहित्य आणले. श्रीकृष्णाने वसुदेव, देवकी व उग्रसेन यांना बोलवले. सर्वांनी मिळून भोजन केले. लग्न समय श्रीकृष्णाने मुहूर्त म्हणी ओविला आणि सगळे नटून थटून उग्रसेनसह वधू मंडपात वाजत गाजत आले. रुक्मिणी नटून थटून सज्ज झाली. श्रीकृष्ण मंडपात मधुपर्क पूजन सिद्ध झाले. विवाह संभ्रम. ब्राह्मणांनी मंत्रांनी भीमकीच्या डोक्यावर अक्षता घातल्या. भीमकीला बाह्य सर्वत्र श्रीकृष्ण दिसू लागला. श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह संपन्न झाला. विवाह होम, पाणी ग्रहण झाले. रुक्मिणी श्रीकृष्णाच्या चरणास वंदन करू लागली, परंतु तिला पायच कोठे दिसेनात. श्रीकृष्णाचे चरणकमलांना वंदन केले आणि दोघे एकरूप झाले. घेंडा नृत्य. बोधाने श्रीकृष्णास देहाभिमानाने नोवरीस खांद्यावर नेऊन नाना प्रकारचे नृत्य केले. नंतर भीमकाकडील अनेक कुलदेवतांची नृत्य झाली. श्रीकृष्णास नाना वस्तू
आंदण देऊन भीमक निघाले. इकडे द्वारकेस जाण्यास वरात निघाली. सर्व शृंगारले होते. विधीपूर्वक लक्ष्मीपूजन झाले. संत एकनाथ महाराजांनी हे सर्व प्रसंग उत्तम तऱ्हेने रंगविले आहेत. या ग्रंथाचे अनेक कुमारिका पारायण करतात आणि ग्रंथाचे पारायण केल्याने त्यांना लाभ होतो.